नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। थंडीच्या दिवसात ओल्या तुरीच्या शेंगा बाजारात येतात, तर त्याच तुरीच्या ओल्या शेंगाच्या सोल्याची आमटी आज आपण बनवणार आहोत। तर थंडीच्या दिवसात सर्वांनी आवर्जून ही आमटी खावी, खूप छान लागते खायला आणि बनवायला देखील अगदी सोपी आहे। चला तर मग बनवूयात। तर ह्या तुरीच्या शेंगा आहेत, बाजारामध्ये आलेल्या होत्या, तर मी ह्या बाजारातून मस्त हिरव्यागार ताज्या हे शेंगा आणलेल्या आहेत। तर आता हे शेंगा सोलून घ्यायच्या आहेत, याच्यातले जे सोले आहेत ते काढून घ्यायचे आहेत पूर्ण। तर इथे पहा, मी या प्लेटमध्ये हे सोले सोलून घेतलेले आहेत। तर ह्याची आता आमटी बनवायची आहे। तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8 आणि लसूण देखील सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवातीला हे जे सोले आहेत ते भाजून घेऊया। तर तव्यावरती मी हे सोले भाजून घेते। तवा गरम झालेला आहे, त्यावर हे सोले टाकून घ्यायचे आणि छान असे भाजून घ्यायचे। फुल गॅसवरती पटकन हे सोले भाजून घ्यायचे, म्हणजे छान भाजल्या जातील, हिरवेगार होतील भाजल्यानंतर। बघू शकता, जास्त करपेपर्यंत भाजायचे नाही, हलकेसे डाग उमटले की लगेच काढून घ्यायचे। तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता लगेच याच तव्यावरती मी हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेते। तर या ठिकाणी मी लसूण मिरच्यासोबत भाजून घेत आहे। तुम्ही फोडणीमध्ये घातला तरी चालेल, तुम्हाला जर आवडत असेल फोडणीमध्ये। तर आता हिरव्या मिरच्या आणि लसूण छान भाजलेला आहे, तर आता काढून घेऊयात। आणि तिखट जर तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता किंवा कमी हवे असेल तर कमी करू शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जे आपण भाजून ठेवलेले सोले होते ते टाकून घेऊयात आणि यासोबत लसूण आणि मिरच्या देखील वाटून घेऊयात। तर अशा पद्धतीने ह्या मिक्सरच्या भांड्यात लसूण मिरच्या टाकून घेऊया आणि सोबतच हे आपण आता वाटून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे कोथिंबीरमुळे छान चव येते मिक्सरमध्ये बारीक केले तर। तर अशा पद्धतीने मी हे थोडंसं वाटून घेतलं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, परत त्याला मिक्सरला एकदा फिरून घेऊया, म्हणजे छान वाटलं जाईल पाणी टाकल्यामुळे। तर अशा पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपण जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ॲड करू शकतो। तर मी ते थोडंसं अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेऊयात। तर तेल छान गरम झाले की ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर जो लसूण आहे तुम्ही या ठिकाणी फोडणीमध्ये देखील टाकू शकता। कढीपत्त्याचे पाने टाकलेली आहे। छान याला थोडंसं हलकंसं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हळद टाकलेली आहे थोडीशी। आता जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं सोल्याचं ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे। परत या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं आणि त्याला सगळं विसळून ह्यामध्ये टाकलेलं आहे फोडणीमध्ये। आता या ठिकाणी तुम्ही पाणी टाकू शकता थोडंसं जर तुम्हाला पातळ हवी असेल, म्हणजे मी जवळपास यामध्ये 1.5 ग्लास ते पावणे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि परत त्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघू शकता कन्सिस्टन्सी ह्या आमटीची मी अशी ठेवलेली आहे। आता कोथिंबीर टाकून घेतलेली। आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे, झाकण न ठेवता याला उकळी काढून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अशी आमटी आपली हिरवीगार दिसत आहे, तेलाची देखील छान तरी आलेली आहे। जास्त पातळ देखील आमटी छान लागत नाही। तर या ठिकाणी आपली आमटी तयार झालेली आहे, मस्त उकळी फुटलेली आहे। अशीच उकळी फुटू द्यायची आहे आमटीला। तुरीच्या शेंगाच्या आमटीमध्ये गरम गरम भाकरी चुरून खायला खूप छान लागते आणि भातासोबत देखील खूप छान लागते। तर या ठिकाणी आपली मस्त अशी आमटी तयार झालेली आहे। आवर्जून ही हिवाळ्यामध्ये आमटी खाल्ली पाहिजे आणि हिवाळ्यातच ह्या शेंगा येतात। ह्या ओल्या तुरीच्या सोल्याची आमटी अगदी रोज बनवली तरी खायचा कंटाळा येत नाही, एवढी छान लागते ही आमटी। तर तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।